नमस्कार सर. नमस्कार. या मुलाखतीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. बिहारमध्ये पाटणा इथे ही 7वी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा पार पडली. मला वाटतं 2018 पासून हा उपक्रम सुरू झालेला आहे. ही 7वी स्पर्धा होती. एखादा उपक्रम सुरू झाल्यानंतर तो नेहमी विकसित होत जातो, त्याच्यामध्ये चांगले बदल घडत जातात. तर त्या अनुषंगाने मला सांगा की यावर्षी ही जी स्पर्धा झाली बिहारमध्ये, त्या स्पर्धेचं वेगळेपण असं काय होतं, वेगळं स्वरूप काय होतं, त्याची काय नेमकी ठळक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील? आशुतोष, तू बदलाचा उल्लेख केला तर मला एक अभिमानाने सांगायला लागेल, एक बदल मात्र गेल्या 7 वर्षात झालेला नाही आणि तो म्हणजे महाराष्ट्र हा विजेतेपद राखण्यात कायम राहिलेला आहे. म्हणजे यंदाची बिहारमधली ही 7वी स्पर्धा होती आणि ह्या 7 पैकी 5 स्पर्धात भारताने सर्वसाधारण विजेतेपद मिळवलंय. मला असं वाटतं ही महाराष्ट्राच्या खेळाडूंसाठी खूप मोठी आणि आत्मसन्मानाची बाब आहे आणि मला तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार यासाठी व्यक्त करावं लागेल की तुम्ही आत्मनिर्भर भारत या अंतर्गत खेळ हा विषय निवडलात आणि विशेषतः खेलो इंडियातली कामगिरीवर आपण चर्चा करतोय. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातले खेळाडू जर आज हा कार्यक्रम पाहत असेल तर मला सांगायला आवडेल की आज या संपूर्ण महाराष्ट्राच्या यशावर जर आपण नजर टाकली तर ग्रामीण भागातले असे अनेक सितारे जे आहेत ह्या स्पर्धेमुळे उजेडात आलेले आहेत आणि मला असं वाटतं एक प्रेरणादायी प्रवास आहे. आणि स्पर्धेच्या या विशेषतः पाटणाबद्दल जर तू म्हणशील की काय वेगळेपण होतं तर आपण साधारणतः बघ तामिळनाडू आणि त्याच्यानंतर मध्य प्रदेश अशा दोन्ही ठिकाणी विजेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे यावेळी आपल्याकडनं अपेक्षा उंचावल्या होत्या आणि महाराष्ट्राचे खेळाडू जे आहेत, युवा खेळाडू हे त्या अपेक्षाला पूर्ण उतरलेले आहेत. म्हणजे गेल्या ह्याच्यामध्ये आपण किती पदकं जिंकली होती? तामिळनाडूमध्ये तर 158 पदकं जिंकली होती. यंदा आपण किती जिंकली तर 158 पदकं जिंकली आहेत. फक्त यंदाचा फरक असा आहे की गेल्यापेक्षा एक सुवर्ण पदक वाढलं जास्त आणि एक रौप्य पदक कमी झालं. संख्या तेवढीच राहिले. पण मला एक सांगायला आवडेल की मला आठवते की महाराष्ट्रामध्ये विशेषतः संपूर्ण देशाचा विचार केला तर हरियाणा आणि महाराष्ट्र या 2 क्रीडा महासत्ता देशामध्ये आहेत. पण महाराष्ट्राचं वेगळेपण यावेळेचं काय आहे की आपले जवळजवळ नाही म्हटलं तरी एकूण 437 खेळाडू, त्यात 128 प्रशिक्षक आणि व्यवस्थापक, असं 565 जणांचं पथक होतं. आणि मला सांगायला अभिमान असा वाटेल की महाराष्ट्र हे देशातलं एकमेव असं राज्य होतं की या 565 जणांना महाराष्ट्र सरकारने विमानाने बिहारला पाठवलं. बाकी राज्यातले सगळे खेळाडू 1-1, 2-2 दिवसाचा रेल्वेने बसने प्रवास करून तिथे पोहोचलेत, पण महाराष्ट्राचे खेळाडू मात्र विमानाने पोहोचलेत. हा जो वाचलेला वेळ आहे किंवा खेळाडूंना वाचलेली दगदग आहे आणि सगळ्यात त्याच्या पलीकडे जाऊन खेळाडूंना मिळणारा सन्मान आहे. म्हणजे याच्या आधी असं लोकांना म्हटलं जातं की फक्त क्रिकेटला मान सन्मान मिळतो, पण महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांमध्ये ही जी समज आहे खोडून काढलेला आहे आणि हा जो खेळाडूंना मिळणारा मान मर्ताब सन्मान आहे आणि जसं तुम्हाला की दगदग आहे ही संपलेली आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला मैदानावर दिसतोय. आणि मला असं वाटतं की हेच या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की केवळ आपण मेडल जिंकत नाही आहोत, आकडे वाढवत नाही आहोत. म्हणजे ऑलिम्पिकचा जनक असं म्हणाला होता बॅरेन पियर द कुबर्तीन की तुम्ही हारजीतपेक्षाही महत्त्वाची काय की तुम्ही लढत कशी दिली आणि नुसती पदकं मिळवली नाहीत तर आपण साधारणतः 9 स्पर्धांमध्ये नवे स्पर्धा विक्रम नोंदवलेत. मला असं वाटतं ही कामगिरी आहे ती खूप जमेची आहे आणि याच्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेळाडूचं आपण कौतुक केलं पाहिजे. बरोबर. खेळाडूंना एक प्रतिष्ठा सुद्धा मिळाली आहे महाराष्ट्र सरकारने किंवा आपल्याकडनं ते तसं दर्शवलं गेलेलं आहे. या स्पर्धेचा जो विचार केला काही मला वाटतं नवीन क्रीडा प्रकार सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट होते का? म्हणजे योगासनं, मल्लखांब किंवा ते कलारी पयट्टू म्हणा, थांगता आणि एक नवीन काहीतरी क्रीडा सॅपॉक टॅक्रॉ काहीतरी नवीन प्रकार होता, त्याच्याबद्दल जरा सांगा. हे प्रकार आहेतच, पण जसं तुम्हाला ना की 27 क्रीडा प्रकार या स्पर्धेमध्ये होते, त्यातल्या 22 क्रीडा प्रकारांमध्ये आपण मेडल जिंकलेत. 5च असे क्रीडा प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये आपण मेडल जिंकलो नाहीत. पण जे जसं मी तुला म्हटलं की ज्या 22 क्रीडा प्रकारांमध्ये आपण मेडल मिळवलं त्याच्यामध्ये आपण आपली दादागिरी सिद्ध केलेली आहे. म्हणजे तू जर हरियाणा आणि त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर असलेल्या राजस्थानच्या कामगिरीचा जर विचार केला तर हरियाणाने या स्पर्धेमध्ये 39 सुवर्ण मिळवली. म्हणजे विचार करा, आपण जेव्हा 58 सुवर्ण पदकं जिंकतोय तेव्हा हरियाणा 2ऱ्या क्रमांकावर 39व्या क्रमांकावर आणि राजस्थान तर 3ऱ्या क्रमांकावर फक्त 24 सुवर्ण पदकांचे आहेत. म्हणजे त्याच्यापेक्षा डबल कामगिरी जी आहे ती महाराष्ट्राने केली आहे. तर ही जी तफावत आहे ही आपल्या महाराष्ट्राची, ज्याला आपण क्रीडा महासत्ता म्हणतो देशातली, म्हणजे ऑलिम्पिकमध्ये तू पाहिलंस तर साधारणतः हरियाणा, चंदीगडच्या ह्या खेळाडूंचा दबदबा असतो. पण आज ही जी आपण युवा क्रीडापटूंना जो घडवतोय हीच उद्याची भारताची आशा आहे ऑलिम्पिक आणि इतर आंतरराष्ट्रीय खेळातली. तर मला असं वाटतं त्या दिशेने आपला प्रवास जो आहे तो अत्यंत योग्य चाललेला असं म्हणायला हरकत नाही. आता ही 7वी क्रीडा स्पर्धा आहे, तुम्ही मगाशी म्हणालात तसं, त्याच्यामध्ये आपण 5